आणि एक महत्त्वाची बातमी, फडणवीस अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेली आहेत। आताची महत्त्वाची बातमी, दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही भेट होते। पटेल यांच्या निवासस्थानी फडणवीस आणि अजित पवार यांची भेट झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, फडणवीस अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही भेट होते। पटेल यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट झालेली आहे। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट झालेली आहे। आता या भेटी दरम्यान नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, दिल्लीमध्ये पटेल यांच्या निवासस्थानी फडणवीस आणि अजित पवार यांची भेट झाली आहे, भेटीचा नेमका तपशील काय आहे? श्वेता, काही वेळापूर्वी खरं तर अजित पवार एनडीएची बैठक संपून या ठिकाणी आलेले होते। त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे हे होते। मात्र त्यानंतर काही वेळानं अजित पवारांच्या सोबतच देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आत्ताच या ठिकाणी तीनही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती देखील मिळते। श्वेता, आपल्याला माहिती, देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर बाहेर जाण्याचा निर्णय राहून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि त्यानंतर ते कालपासून दिल्लीमध्ये आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर या तीन महत्त्वाच्या नेत्यांची भेट होती आहे। जी माहिती मिळते श्वेता, त्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी या प्रमुख नेत्यांची बैठक थोड्याच वेळात पार पडणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे या ठिकाणी येतात काही पाहणं। अगदी धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी भेट झालेली आहे। त्यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे आणि लवकरच इथे एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचणार असल्याची माहिती मिळते।